वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? आज आहे दिनांक 1 फेब्रुवारी अर्थात भारतीय तटरक्षक दल दिन. आपल्या भारत देशाला जवळपास 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या कोकणाला सुरक्षित ठेवण्याचे काम जे जवान करतात त्यांचा हा दिवस. मंडळी, सीमा सुरक्षित ठेवणारे जवान आहेत म्हणून घर सुखरूप आहे आणि घरातील स्त्री घर जपून आहे म्हणून जवान निर्धास्तपणे सीमेवर तैनात आहे. मंडळी, साधा विचार करा, ज्या स्त्रीचा नवरा समुद्रात सेवेसाठी असतो तिचं मन किती खंबीर असायला हवं. तिच्या धैर्याला, स्थैर्याला आणि मनाच्या मोठेपणाला सलाम. घर खंबीरपणे सांभाळणाऱ्या महिलाच असतात घरातील हुकुमाच्या राणी. आज हाच मान पटकावायला आणि या मानाच्या खुर्चीवर विराजमान व्हायला माझ्या सख्या सज्ज आहेत. माझी विनंती आहे की त्यांनी माहेरच्या अंगणात यावं आणि खेळायला सुरुवात करावी. सगळेजणी तयार आहेत? चला तर मग सुरू करूया तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स, माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज लग्न झालं समजतो की बहिणीची किंमत काय असते. काय सांगशील दोघी बहिणींना? काय नाही, एवढंच की आपण आयुष्यभर मरेस्तोच पर्यंत एकत्र राहू, बाकी काहीच नाही. सुखात दुःखात काही असू दे पण आपण तिघे एकत्र राहायचं. आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. वा, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला, कारण तुमच्यापैकीच या पहिल्या खेळातून 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. चला तर सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. खेळाचं नाव काय ते? हसली ती फसली. डान्स करू का? हा मग एवढा भाऊजींचा राग माझ्यावर कशाला काढलायस तू? हा एवढं हा हा पण काय, हा ताई स्टेप होऊन जाऊ दे. हा, हसली ती फसली हे. जवळजवळ कुठला राग काढते माझ्यावर मला माहिती नाही. हसली ती फसली हे. अरे मी असं कर. कसं करणार तू? असं करणार? ताई पटकन एक स्टेप होऊन जाऊ दे की. हा, हसली ती फसली. हा हा पटकन एक स्टेप. हा, जी आता मी दाखवली. रेडी? 1 2 3. हा, हसली ठीक आहे ताई, तुझी पण स्टेप चांगली आहे. हा, हरकत नाही. व्हेरी गुड. ओके, आता हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. काय की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी जागेवरती छान नृत्य करायचंय. ओके, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय आणि ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. सरळ बघायचंय, वर बघायचंय, खाली नजर ठेवायची नाही. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. ओके, कळले ताई? तुला कळलेलं? हा, ओके. चला तर मग म्युझिक प्लीज. नुसतं असं करत राहायचं नाही. व्यवस्थित स्टेप. ओके, लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो, अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. तुझं पीठ म्हणून झालं की सांग मला. झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. हे झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. व्हेरी गुड. फुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरात ऍक्शन, जोरात ऍक्शन. हा, स्टॅच्यू. आता बघूया हा कोण बाहेर होते, कोण बाद होते. ताई आता बघूया. आधीच कुठून सुरू? तुम्ही असं बघू नका. काय आलं? काय झालं? तुम्ही असं बघू नका. अगं बघू नको ताई, मग आता किती हलतेस? तुम्ही बघणारच तुझ्याकडे. हालायचं नाही सांगितलं तरी पण एवढी हलतेस. आता
तेवढे हसल्यानंतर तर बाद होणारच ना. तरी पण तू इथे उभी आहेस. असं कसं तुम्ही परत बोलले रिटर्न येतात? अच्छा मी असं रे, एकदा बाद झाली की बाद झाली ताई. तुम्ही सांगतील तेव्हाच जाईल ना मी. बरं ताई, तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू समोर बसू शकते. व्हेरी गुड. मी काहीच बोललो नाही यार, तू हसलीस ताई, त्याच्या बाद झालेली आहेस. बाद झालेली आहे ताई तू. मी काही केलेलं नाहीये, हा. तू बाद झालेली आहे, तू बसू शकते ताई. ओके, व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अरे हल्लाच गेल्यात तुम्ही पुढच्या खेळात. हा, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड ताई, तुमचं 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटतंय? छान. आणि आता जिंकायचंच आहे. हुकमाची राणी होणार ना? हा, तू होणार हुकमाची राणी नक्की? मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार रुक्माईची राणी. चला आपण सगळ्यांनी घरी जाऊया. चला. ह्यांनी काय करायचं? बाकीचे खेळायचंय. ओके, व्हेरी गुड. हरकत नाही. हा, ताई होणार ना हुकमाची राणी? नक्की. मग बोल बघू. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार रुक्माची राणी. ओके ओके ओके, बरोबर आहे. हा, आपण हा खेळ सुरू करण्या अगोदर आधी आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत महत्वाच्या आणि खूप सुंदर अशा भागाकडे, ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं. शब्द शब्द गुंफून एक वाक्य होतं. शब्द शब्द गुंफून एक वाक्य होतं. वाक्य वाक्य जोडून मन व्यक्त होतं. साठलेल्या भावना मोकळ्या करूया ग. चल सखे, आज एक पत्र मनातलं लिहूया. या भागामध्ये प्रत्येक ताई एक पत्र लिहित असते त्या व्यक्तीसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असतो. त्यामुळे मी 5 ताईंना विनंती करीन की तुम्ही एक पत्र त्या व्यक्तीसाठी लिहायचे, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. मंडळी, आता एक खास गोष्ट तुमच्यासाठी, अर्थात इंद्रा आणि राणीच्या फॅनसाठी एक खास संधी आहे. तुम्हाला तुमच्या लाडक्या इंद्रा आणि राणीबद्दलच्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत का? मग वाट कसली बघताय? तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र इंद्रा आणि राणी खास तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 1 फेब्रुवारी. त्यातील काही निवडक पत्र 2 फेब्रुवारी तारखेला रात्री 9 वाजता वाचली जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव पूजा महेश भोईर. प्रिय आई, साष्टांग नमस्कार. काय बोलू आणि कसं बोलू? आजवर जे कष्ट केलेत त्यांची परतफेड मी कधीच करू शकत नाही. मी जेव्हा आई झाले तेव्हा मला आईची माया समजली. तुझं बोलणं, तुझं चिडणं, आमच्यावर रागवणं खूप आठवतंय. आजवर आम्ही इथपर्यंत आलोय. आज तुझे कष्ट आम्हाला आठवत आहेत. तुम्ही आमच्या मागे मेहनत केलेली ती मला आठवते. दारात जशी तुळस असावी तशी घरात आई ही असायलाच हवी. तर त्या घराला घर पण आहे. आईशिवाय काही नाहीये. ह्या जगात आईशिवाय काही नाहीये. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. आता प्रसाद वाळंज. सुजाता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आई वडिलांसाठी लिहिलं की ते माझे खूप जवळचे आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले. वा, व्हेरी गुड. ताई, तू कोणासाठी पत्र लिहिलेस? माझ्या पप्पांसाठी. पप्पांसाठीच का लिहावंसं वाटलं? ते आम्हाला लवकर सोडून गेले. मी समजू शकतो ताई, मी तुझ्या या भावना नक्कीच समजू शकतो. कारण जसं असतं ना की आपण बाबांचं आपल्यावरती खूप प्रेम असतं, पण ते आपल्यावरती कधी खूप दाखवत कष्ट नाही. केले त्यांनी आमच्यासाठी, पण ते आम्हाला खूप लवकर सोडून गेले. आमचा अंडी वेळ आली तेव्हा सोडून गेले. कष्टाच्या वेळेस खूप कष्ट केले. पण आज ते नक्कीच खुश असतील, आनंदी असतील. आज तुम्हा सगळ्यांचा संसार बघून ताई, आणि त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी असतील.
ताई तुझं नाव सांग बरं. टीना हर्षल तांडेल. तू कोणासाठी पत्र लिहिलंयस? बहिणीसाठी. बहिणीसाठी. पण बहिणीसाठीच पत्र का लिहावं असं वाटलं तुला? कारण का बहिणी लहानपणापासून म्हणजे आम्ही एकत्र खेळलो, भांडलो, गप्पा गोष्टी केल्या. आज लग्न झाल्यावर समजतो का बहिणीची किंमत काय असते. आज समजतं ते. मोठी बहीण. हो, त्या दोघी बहिणी. तिन्ही सख्या पण. बहिणी. हो. आज सुखात दुःखात काय झालं का एक फोन करून आपण बोलू शकतो का ताई आज हे झालंय, आज ते झालंय. काय पाहिजे असेल तर मोठ्या बहिणीकडे हक्काने मागू शकतो की आज तू मला हे पाहिजे, तू मला आज दे. काय सुखा दुःखात त्याच सोबत आहे आणि आयुष्यभर राहतील एवढा विश्वास आहे मला की त्या माझ्या सोबत राहतील. कधीच आम्ही एकमेकींना असं दूर करणार नाही. किती काही होऊ दे, भांडण तर नेहमीच होतं आमचं. इथे आल्यावर पण आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतो. आईने काय तिला दिला किंवा पप्पाने दिला तरी आम्ही खूप भांडतो, तिलाच का दिला. पण त्यांची जागा मला कोणीच घेऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत. त्यांची पण आणि माझ्या आईची पण जागा कोणीच नाही घेऊ शकत. एका फोनवर दोन्ही बहिणी पण आई धावून येतात. काही होऊ दे, काही पोरीचं असू दे, काही असू दे, येतात माझ्या बहिणी दोघी. माझी आई सुद्धा येते. आज दोघी बहिणी तुझ्या समोर आहेत. काय सांगशील दोघी बहिणींना? आज काय नाही, एवढंच की आपण आयुष्यभर मरेस्तोच पर्यंत एकत्र राहू, बस. बाकी काहीच नाही. सुखात दुःखात काही असू दे पण आपण तिघे एकत्र राहायचं. कोणी काही बोलू दे, कसंही होऊ दे, पण आपण एकत्र राहायचं. असा एखादा प्रसंग दोन्ही बहिणींबरोबरच असतो असं सांगावंसं वाटतो, आठवतो? मी खूप आगाऊ त्यांच्यामध्ये आणि माझी भांडण त्यांच्याशी अजून पण होत. एवढं भांडण झालं तरी अजून पण छोट्या छोट्या गोष्टीवरून होतं, पण त्या मला सांभाळून घेतात, खूप घेतात. मी उलट रागावते, रुसते, बोलत नाही, पण त्या मला खूप सांभाळून घेतात दोघीही. मी एक वेळेस फोन नाही केला ना, त्या स्वतःहून फोन करतात, पण करतात मला फोन. ताई, जसं ह्या ताईने सांगितलं की तिच्या आयुष्यामध्ये तुम्ही दोघी जणी तितक्याच महत्वाच्या आहेत, ह्याच्यावरती काय सांगशील? माझ्या आईनंतर जे माझ्या जवळचे आहेत खूप, ते माझ्या बहिणी आहेत दोघ्या. आम्ही तिघी सुखदुःखात एकत्र असतो, एकत्र राहणार. मी समजू शकतो. ताई, तू काय सांगशील? एक दिवस तिचे फोन नाही आला बहिणींचा. तिला विचारते तुला टीनाचा फोन आला का, टीनाला विचारते तुला ताईचा फोन आला का, तिने आज का फोन केला नाही, ती काय करत असेल किंवा काही नाही. खूप म्हणजे अशी काळजी वाटते. आज दिवसातून एकही फोन केला नाही आम्हाला तिने. म्हणजे ती चुटपुट राहते की नाही दिवसातून एक तरी माझ्या आईचा आणि माझ्या बहिणींचा मला फोन येईलच की तू काय करते, तू जेवली का, पोरगी काय करते. खूप छान. आणि मला असं वाटतं हे जे तुमचं छान बॉन्डिंग आहे किंवा हे जे तुमचं बहिणींवरचं प्रेम आहे, हे असंच छान आयुष्यभर राहू द्या. आणि खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की हीच ताकद असते आपल्या नात्यांची, हीच एक ताकद असते की जे कारण ही नातीच आपल्याला शेवटपर्यंत असतात. आपण भरपूर पैसा कमवू, आपण भरपूर अफाट संपत्तीसुद्धा आपण गोळा करू, त्यामुळे आपली ही जी हक्काची नाती असतात ना, ती रक्ताची नाती आपल्याला आयुष्यभर टिकवता आल्या पाहिजेत. आणि ती फार मौल्यवान असतात असं मला वाटतं. आणि ती तुम्ही छान पद्धतीने टिकवतातही, तुमचं खूप खूप अभिनंदन. पण आज म्हणजे तुम्ही समोर असताना सुद्धा तुम्हाला आज तुमच्या भावना पत्रातून लिहाव्याशा वाटल्या, हे कसं वाटते? हा जो भाग आहे पत्राचा तुम्हाला कसा वाटतो? ही संधी मिळाली म्हणून मी आईबद्दल विशेष बोलली आहे, बहिणींबद्दल विशेष बोलली आहे. आणि हे जे आमचं बहिणीचं अतूट नातं आहे हे अमूल्य आहे. ह्याला मौल नाही आहे ह्या नात्याला. आणि हे असंच कायम राहील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिघी बहिणींसाठी. आणि पत्र मनातलं या भागानंतर आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फू 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 गाणी माझ्याचकडे बघा. हे फू 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 गाणी माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय? रेडी, 1 2. फू 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 गाणी माझ्याकडे बघा. परत हा, रेडी. फू 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 गाणी माझ्याकडे बघा. फू 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 गाणी माझ्याकडे बघा. Come on. फू 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 गाणी माझ्याकडे बघा. Yeah, come on. फू फू गाणी माझ्याकडे बघा. Yeah. फू 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 गाणी माझ्याकडे बघा. हे. फू 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 गाणी माझ्याकडे बघा.
खेळाचं नाव काय पटकन हा ये फुगा आणि माझ्याकडे बघा. अरे! फुगा आणि माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याकडे बघा. आणि माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याकडे बघा. बस सेल संपले. चला तुम्हाला खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक पेपर कप आहे आणि त्या पेपर कपामध्ये 5-5 फुगे. काय करायचंय, एका वेळी एकच फुगा घ्यायचंय, तो व्यवस्थित फुगवायचंय, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर तो स्वतःच्याच अंगावरती फोडायचंय. थपाक 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 थपाक. बरं, नखाने फोडायचा नाही, आपटूनच फोडायचंय. ओके, तो फुगा फुटल्यानंतर मग दुसरा फुगा फुगवायला घ्यायचाय, त्याला पुन्हा गाठ मारायची, पुन्हा व्यवस्थित गाठ मारून झाल्यानंतर पुन्हा फोडायचे. ओके, बरं, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 फुगे फोडेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेती होणार आहेत, ज्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. कुठे? राऊंड मध्ये. राऊंड मध्ये. ओके, हा, हरकत नाही. 1 2 आणि व्यवस्थित हा फुगे व्यवस्थित फुगवायचे. ओके, रेडी? ओके, चल रेडी. 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुगे केवढे फुगवायचे ते तुमच्यावरती आहेत. हा हा, रेडी? 1 2 3. हा, शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हा हा, एका वेळी एकच फुगा. शाबाश शाबाश. हा, पटकन आणि स्वतःच्या अंगावरती फोडायचे. तसा नाही, हातून हातून फोडायचंय. एका हाताने, फक्त एका हाताने. हा, शाबाश. एका हाताने फोडायचे. हा, जोरात जोरात. हा हा, जोरात. हा हा हा, पटापटा पटापटा. हा, कशाला अजून एक द्या. आहे की त्याच्यात? एक बाद झाली. नाही, एक बाद झालं नाही. या बात आहे, शाबास, या शाबास, या बात आहे. नकाने फोडायचं आहे, लवकर लवकर. हा, हात वरती कर, हात वरती कर. हा, व्हेरी गुड. हा हा, लवकर मग हा घे, चल लवकर. हा, शाबास. हा हा, व्हेरी गुड. हा, तुमचे फुगे फुटलेले. आमचे फुगे फुटलेलेच आहेत, आम्ही टेस्टिंग करून आणलेले आहेत सगळे. हा, हवा जाते. कुठे हवा जाते? ही ताई काय करते माहितीये, सगळे फुगे हिने कसे फोडलेत माहितीये, फुगे फुगवले करून गाठबीट मारले आणि नुसते असे ठेवून आहे ना नखाने फोडते. आम्हाला सगळं कळलेलं आहे. हा, बरं, ह्या ताईनी जो काय कोणाचा राग फुग्यावरती काढलेला आहे, म्हणजे चेहरा जवळजवळ असा होता. हा आहे ना, आम्ही बघत होतो कोणाचा राग एवढा काढला फुग्यांवर. कोणाचा नाही. बरं, ठीक आहे. निर्णय असा आहे की ज्या ताईने कमीत कमी वेळेमध्ये फुगा फोडलेला आहे, आधी दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो. हा, ती ताई आहे कल्याणी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ज्योती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे कल्याणी ताई आणि ज्योती ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ताई दोघींचंही. तुम्ही आलेले आहात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, जी विजेती असेल. ओके, कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आली असतो? लहानपण जगल्यासारखं वाटतंय परत एकदा ना. त्या बाबतीत तीच तर खासियत आहे आपल्या शोची. ओके, दोघींना एक खूप खूप शुभेच्छा. हा, आणि या खेळाचं नाव आहे रचूया गिरी आणि जिंकूया हीच शेवटची फेरी. की तुमच्या समोर संतूर साबण आहे. हा, कुठला साबण आहे? संतूर साबण. संतूर साबण हा तुमच्या समोर आहे. ओके, हा किती साबण आहेत ते मला माहिती नाहीत, पण समसमान साबण आहेत. तर ते अशा पद्धतीने रचायचे की शेवटी 2 आणि त्याच्यावरती एकच साबण असं आलं पाहिजे, असे ते रचत जायचे. ओके, कळलंय? जी ताई कमीत कमी वेळेमध्ये गिरी तयार करेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, चला तर मग सुरू करूया. 1 2 3.
नीट बघायचंय हे रस्ता नाही नाही, हा व्यवस्थित व्यवस्थित. नीट बघा नीट बघा. वेळ चिमण्यात आहे 2 मिनिटं. गॅप ठेवायचंय. कोणी बरोबर आहे. जवळच होते. डन होतं. काय झालं? डन होऊन पडलं. कोण 2 होतं? डन. अच्छा डन. हा आणि निर्णय झालेला आहे. आणि कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईंनी संतूरचं पिरॅमिड तयार केलेलं आहे, गिरी तयार केलेली आहे, ती ताई आहे कल्याणी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उपविजेती ठरलेली आहे ज्योती ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. ओके, कसं वाटतंय ताई? खूप छान खेळात हार जीत असते. असतेच. ओके, पण तू खूप छान खेळत होतीस अगदी पहिल्यापासून. बरं मला सांग ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 13 वर्ष झालेली आहेत. वा, कसा आहे भाऊजींचा स्वभाव? मस्त. मस्त ना. एक उखाणा होऊन जाऊ दे पटकन. व्हेरी गुड, मस्तच. केकात केक, चॉकलेटचा केक, सचिनराव आहेत लाखात एक. अरे बाप रे, त्या बात. एकदा जोरदार टाळ्या. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, सचिन रावांना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोलू. काही तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे कल्याणी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा हो, हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. वाटलं नव्हतं मी जिंकेन, पण प्रयत्न केले आणि पूर्ण झाले. प्रयत्न केले आणि ते पूर्ण झाले. आणि हुकुमाची राणी झालेली आहे तू. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि एक सेल्फी तुझ्या बरोबर काढणार आहे. हा, ओके. सोहळा सख्यांचा हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. आणि कल्याणी ताई तुझं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. आणि मंडळी, जाता जाता पुन्हा एकदा भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना आणि बहिणींना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या कार्याचा आम्हाला सतत आदर आहे. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.